ज्या पोलीस निरीक्षकासोबत हा अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार घडला, त्याला अजूनही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विश्वास आहे. नेमकी कशी घडली ही घटना, काय वाद झाला, हे जाणून घेऊया. खुद्द पोलीस निरीक्षक नितीन डगळे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी. साहेब, कालचा जो प्रकार खरोखर निंदनीय आहे. तुमच्या बाबतीत हा प्रकार घडला होता, नेमका काय सुरुवात झाली होती या घटनेची? काय नाही, मी व माझे कर्मचारी गणपती विसर्जनच्या तलावाच्या इथं हजर होतो. विसर्जन सुरळीत चालू होतं. एक मंडळ तिथं वाद्य वाजवत आलं आणि गर्दीच्या ठिकाणी पुढे जिथं विसर्जन चालतं तिथं चाललं होतं. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही इथं वाद्य वाजवू नका, विसर्जन आहे, खूप गर्दी आहे. काही प्रकार कारण लोक आरती करून मूर्त्या विसर्जनासाठी नेत असतात, तुम्ही वाजवत तिकडे वाजवत. त्यावर ते म्हटलं आम्ही स्थानिक आहेत. त्याच्यावर बोलाचाली झाल्यानंतर त्यांनी टोटली विसर्जन स्टॉप करून टाकलं. कुणीही विसर्जन करायचं नाही. मी त्यांना रिक्वेस्ट केली बाबा विसर्जन करा. हे अशी परिस्थिती, लोकांनी मूर्त्या तिथे ठेवलेल्या, विटंबना होण्याची दाट शक्यता होती. मग मी म्हटलं जनतेपैकी जो स्वतःच्या मूर्तीचं विसर्जन करू शकतो त्यांनी ते करा. ते तसं करायचं पुढे गेले असतं ती लोक धावून आली, करायचं नाही, इथं विसर्जन तुम्ही कोणी करायचं नाही. एक मी तिथेही गेलो, त्यांनी मला पाण्यात ढकलून मला खांद्यावर भरून पाण्यात डुबून मारण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. मी कसं तरी बाहेर आलो, पण मला थोडंफार पोहता येत होतं. माझ्या जागी दुसरा कोणी असतं मला तर वाटत नाही की तो आला असता. आमदारांनी थेट तुमच्यावरती म्हणजे तिथे आरोप केला होता की जे सदर जे अधिकारी आहेत ते दारू वगैरे पितात, असाही आरोप केला होता. त्याबाबत तुमचं काय मत आहे? मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे. माझे कर्मचारीही सांगतील, माझे अधिकारीही सांगतील. आमदारांनी जे काय बोललं असेल ते त्यांना माहीत. आता सध्या तुम्हाला काम करण्याबाबत काय मानसिकता आता आहे का तुमची सध्या? पोलिसांचं हे कामच असतं, तुम्हाला प्रत्येक दुष्ट चक्रातून जायचं असतं. तुम्हाला काही झालं तुम्ही त्याला हे करू शकत नाहीये. पोलीस तुम्ही जनतेचे सेवक आहात 24 तास. तुम्हाला तुमचं कर्तव्य पार पाडायचंय. तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठीच या खात्यात दाखल झालेलं आहे. जनतेची सेवा करणं हे तुमचं प्रमुख कार्य आहे. नक्कीच तुमचं मनोबल आता सध्या इथे खचलेलं आहे का? असं नाही, माझं मनोबल काही खचलेलं नाहीये, कारण माझे वरिष्ठ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि मी माझं कर्तव्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एकदम व्यवस्थित पार पाडेल. नक्कीच जर बघितलं तर हे जे अधिकारी आहेत एकदम डॅशिंग अधिकारी म्हणावं लागणार आहेत, कारण की त्यांनी स्वतःचा प्राण कालच्या तलावामध्ये जे दृश्यामध्ये आपण बघतोय, स्वतःचा प्राण त्यांनी वाचून त्या संपूर्ण तरुणांसोबत फाईट करून सध्या तरी आता त्यांची मानसिकता कुठल्याही प्रकारची बदललेली नाही आणि त्याच जोमानं काम करणार आहे, अशा पद्धतीचं त्यांनी IBN लोकमतला वक्तव्य केलेलं आहे. स्वानंद काटेकरचं सुरेश काटे, IBN लोकमत, कल्याण. तुमच्या मुलावरती काल हा प्रकार सगळा घडलेला आहे. हा सकाळी गेल्यानंतर तो संध्याकाळी सुरक्षित येतो की नाही हे पण आम्हाला म्हणजे शाश्वती नसते. काल सकाळी तो व्यवस्थित गेला आणि अशा पद्धतीने अचानक हल्ला झाला. त्याची लहान लहान 2 मुलं आहेत. उद्या त्या मुलांचं कोण करणार? किंवा आई वडील आजारी असतात, त्या आई वडिलांचं उद्या दखल कोण घेणार? की माणूस गव्हर्नमेंट त्यांना शहीद जाहीर करू द्या, काही करू द्या, त्यांनी काय ते आमची मुलं परत येणार आहेत का? त्यांचं संरक्षण म्हणजे त्यांना नुसतं पोलीस म्हणून त्यांनी काठ्या घ्यायच्या आणि उभं राहायचं, त्यांना अधिकार नको का काही? हे असे म्हणजे कुणीही काही करायला लागले, राजकीय दबावाखाली कुणीही खोटे आरोप करायला लागले काही, ते पण सहन करून घ्यायचं का त्यांनी? म्हणजे पोलिसांनी जगायचं कसं? ते जनतेचं संरक्षण कसं करणार? कुणीही उठावं, पोलिसाला मारावं, कुणीही काही करावं, म्हणजे कायद्याचा वचक राहिलेला नाही. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय तरतूद केलेली आहे? त्यांना अधिकार काय दिलेले? फक्त एक दांडका घ्यायचा आणि उभं राहायचं आणि बघत बसायचं. लोकांनी हल्ला केला तर करूनच जायचा. वहिनी तुम्ही सांगा, तुमचे मिस्टर ज्यावेळेस बाहेर असतात, कधी वेळोवेळी येतात, नेमकं काय तुमची मानसिकता असते? आणि कालचा तो नेमकं असा मोठा हल्ला झालेला आहे. हो, ते रात्री झालं त्या हल्ला, ते आम्हाला माहित पण नव्हतं. सकाळी माहित पडलं. हो, सकाळी माहित पडलं आणि खूप असं एकदम हे झालं, भीती वाटली. आणि त्यांच्यावर ते अन्याय झालं, ते त्यांना न्याय मिळावा एवढंच माझं बोलणं बस. नक्कीच जर बघितलं तर हा जो भ्याड हल्ला जो आहे, यामुळे कुठेतरी या नातेवाईकांकडे शब्द नाहीयेत. कशा पद्धतीने या अधिकाऱ्यांवरती किंवा या शासनाने कशा पद्धतीने यांना सहकार्य करायला पाहिजे आणि जे असे हल्लेखोर आहेत यांच्यावर कठोर अशी कारवाई व्हावी, एकूणच यांच्या या दबक्या आवाजामधून समोर येत आहे. स्वानंद काटेकरसह सुरेश काटे, IBN लोकमत, कल्याण.